महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता तापायला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात मी आज आलेला आहे. देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांच्यासोबतच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील या मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. आता चव्हाण परिवाराची तिसरी पिढी अर्थातच अशोक चव्हाणांची सुकन्या ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण हे महायुतीच्या उमेदवार म्हणून सध्या निवडणूक लढत आहेत. तर काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून तिरुपती कदम कोंडेकर या दोघात सरळ निवडणूक होत आहे. उमेदवारांची भरगच्च संख्या या भोकर विधानसभाच्या रिंगणात असली तरी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ लढत होणार आहे. मी लोकांना विचारणार आहे की तिरुपती कोंडेकर आणि ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण यांची ही तुल्यबळ लढत असणार आहे का? तिरुपती कोंडेकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, ते तग धरून उभे राहू शकतील का हे मी लोकांना विचारणार आहे. चला पाहूया. विधानसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे की या मतदारसंघात सिंचनाचं क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे शेतीकडून उत्पन्न मिळणारं सर्वाधिक क्षेत्र या मतदारसंघात आहे. बारड असेल, भोसी असेल, येथे सर्वाधिक उत्पादन घेणारे शेतकरी या भागात आहेत. मी भोकर शहरात उभा आहे आणि आपल्यासोबत काही भोकरवासी आहेत जे आपल्याला सांगणार आहेत की या मतदारसंघाची नेमकी वस्तुस्थिती काय. आपलं नाव काय आणि या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? माझं नाव सतीश पवार आहे. या निवडणुकीत बघण्याचं कारण एक असं आहे, भारतीय जनता पार्टीकडून श्रीजयाताई चव्हाण हे उमेदवार आहेत आणि काँग्रेसकडून तिरुपती कोंडेकर हे आहेत. यांचं दोघांचं तुल्यबळ जर बघायचं झालं तर कोंडेकर हे नवीन चेहरा आहे. त्यांना कोणत्या कामाचा अनुभव नाही, त्यांनी कोणती जिल्हा परिषद लढवली नाही किंवा त्यांच्या गावात मला अशी माहिती मिळाली की त्यांची ग्रामपंचायत सुद्धा त्यांची नाही. आणि कालच्या जे झालेल्या लोकसभेला त्यांच्या कोटा गावातून भारतीय जनता पक्षाला लीड आहे. म्हणून या भोकर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप हे तुल्यबळ लढत होणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसने जे उमेदवार दिलेला आहे तिरुपती कोंडेकर यांना कसलाच निवडणुकीचा अनुभव नाही आणि त्यांचं जे मूळ गाव आहे कोंडा, त्या गावात देखील काँग्रेसला बऱ्यापैकी लीड नाही. हे त्यांचे वैयक्तिक मत आहेत. आपल्यासोबत अन्य भोकरवासी आहेत. या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. अशोकरावजी चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ही दुसरी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोकरावजी चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोकराव चव्हाण ह्या उभ्या आहेत आणि प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाकडून तिरुपती कोंडेकर हे आहेत. परंतु एकंदरीत या मतदारसंघाचं चित्र पाहिलं असता अशोकराव चव्हाण यांनी भोकर मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं मोठ्या प्रमाणात केल्यामुळे लोकांचा ओढा हा भारतीय जनता पक्षाबरोबरच अशोकराव चव्हाण यांच्या बाजूने दिसून येतो. त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघाच्या विकासासाठी गेली 10-15 वर्षापासून अशोकराव चव्हाण यांनी केलेले प्रयत्न, त्यामध्ये भोकरच्या शहराच्या भोकर उमरी असेल, भोकर नांदेड असेल, भोकर राहटे असेल, भोकर हिमायतनगर असेल किंवा भोकर उंबरखेड असेल, शहराला चारी बाजूनं या ठिकाणी 2 लेन लाईननं जोडल्या गेलं. शहरामधल्या दळणवळणाची व्यवस्था व्हावी, लोकांना अडचण होणे म्हणून ओव्हरब्रिज उभा केलं. भोकर शहराच्या आजूबाजूला बायपास निर्माण केले. यासोबतच भोकर हा तालुका डोंगराळ भाग असल्यामुळे गेली 7-8 वर्षापासून त्यांनी प्रयत्न करून पिंपळगाव तलावाची निर्मिती करण्यासाठी आर्थिक तरतूद करून दिली. पाकी काळडव तलावासाठी आर्थिक तरतूद केली. सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्यासाठी त्या ठिकाणी निधी मंजूर करून दिला. दिवशी साठवण तलाव निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतूद निर्माण केली. याशिवाय या भोकरमध्ये पाणी या ठिकाणी साठवणूक झाली पाहिजे यासाठी 25 ते 30 KTवर या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून आणले. याबरोबरच इसापूर धरणामध्ये पाणी रिझर्व करून
भोकर मतदारसंघातील 182 म्हणजे 182 गावाला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक गावकऱ्यांना त्या ठिकाणी फिल्टर पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सुमारे 750 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला आणि त्याचं काम अतिशय प्रगतीपथावर आहे. 70% जास्त काम झालं. आज तुम्ही येत असताना नांदेडवरनं तुम्हाला जागोजाग त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम चाललेलं दिसून येते. याशिवाय भोकरचा MIDCचा प्रश्न गेली अनेक दिवसापासून प्रलंबित होता. त्या ठिकाणी देखील 12.5 कोटी रुपये निधी मंजूर करून भौतिक सुविधेचं काम त्या ठिकाणी चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी प्लॉट वाढवून ऑप्शनच्या सहाय्यानं येथील व्यापारपेठ वाढवण्यासाठी त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना दुकानं देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय या भोकर मतदारसंघामध्ये अशोकरावजी चव्हाण यांनी 2009 पूर्वी हा मतदारसंघ भोकर, उमरी आणि धर्माबाद असा होता. परंतु त्यावेळेस त्यांनी राज्याचा मुख्यमंत्री असताना हे भोकर हा मुदखेड आणि अर्धापूर भागाला जोडला आणि तेव्हापासून या भोकरचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. या शहरामध्ये अनेक इमारती, सर्व शासकीय कार्यालय सुसज्ज असे निर्माण केले. आपण पाहता ही तहसील कार्यालयाची इमारत समोरच्या बाजूला आहे. आज पोलीस स्टेशनची इमारत असेल, कार्यकारी अभियंता ऑफिस असेल, ITIची बिल्डिंग असेल, नगरपालिकेची बिल्डिंग असेल, याशिवाय अन्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी खेचून आणून या भोकर शहराचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केलेला. विशेष बाब म्हणजे या शहरामध्ये एक महादेव गड आहे. त्या गडावर आर्थिक तरतूद करून त्या गडाचा पूर्ण सुशोभीकरण केलं गेलं. त्याच्या बाजूला हेमांडपट्टी गेली अनेक वर्षापासूनचा एक तलाव आहे. त्या ठिकाणी 29 कोटी रुपये निधी देऊन त्या तलावाचं सुशोभीकरण करणं, लोकांना त्या ठिकाणी ट्रॅकसाठी व्यवस्था करणे आणि विशेष म्हणजे आज भोकरला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन त्या ठिकाणी 300 खाटाचं रुग्णालय त्या इमारतीचं बांधकाम या ठिकाणी आता सुरू आहे. म्हणून माझे स्वतःची ठीक आहे. शेतीसाठी पाणी आणि लोकांसाठी, नागरिकांसाठी मुबलक पाणी त्यांनी निर्माण केलं. विकासाच्या दृष्टीनं अनेक मुद्दे मांडले जातात नागरिकांकडून. आपण विचारूया, तुमचं नाव काय आणि श्रीजय चव्हाण आणि तिरुपती कोंडेकर यांच्या दोघांची तर तुलना केली तर तिरुपती कोंडेकर हे तुल्यबळ उमेदवार तुम्हाला वाटतात का? ते विकास घडून आणतील असं वाटतं का? नाही, माझ्या मताने मी एक व्यापारी आहे. भोकरचा विकास गेल्या 5-10 वर्षापासून अशोक चव्हाण साहेबांनी भरपूर प्रमाणामध्ये केला आणि तिरुपती कोंडेकर हे नौखे राजकारणामध्ये इकडं भोकरमध्ये पहिल्यांदाच येत असल्यामुळं मला वाटत नाही चव्हाण साहेबाची जो वजन महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते विकासाची दूरदृष्टी आहे त्यांच्यामध्ये, मला नाही वाटत की तरी पण काही सांगू शकत नाही. तरी अशोक चव्हाण ठीक आहे. साहेबांचं ठीक आहे. ॲडव्होकेट श्रीजय चव्हाण, तिरुपती कोंडेकर दोघांची तुलना केली तर तिरुपती कोंडेकर यांच्याकडे ती विकासाची दृष्टी आहे का? मला वाटत नाही की तिरुपती कोंडेकर यांच्याकडे विकासाची दृष्टी असेल. ते राजकारणात नौके आहेत आणि त्यांच्या तालुक्यापुरते मर्यादित असतील थोडंफार. पण श्रीजय आता हे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना राजकारणाचं बाळकडू त्यांच्या घरातूनच आहे. त्यांच्यामुळं त्यांनीच भोकरचा विकास करू शकतील असं वाटते. आणि अशोक चव्हाण साहेबांचं भोकर शहरामध्ये आमच्या येण्याच्या अगोदर पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, नळाची पाण्याची सुद्धा. तर साहेबांनी आमच्या इथं पाण्याची व्यवस्था खूप चांगल्या प्रमाणात, लोक घागरीनं पाणी भरत होते. चव्हाण साहेबांनीच आज भोकरमध्ये लोकांच्या पाण्याची तहान भागवली. ठीक आहे. शासकीय कार्यालय आणणं असो, वेगवेगळ्या निधी आणणं असो, शेतीसाठी आणि नागरिकांसाठी पाणी आणणं असो, ही सगळी कामं अशोक चव्हाणांनी केली. श्रीजय चव्हाण यांच्या तुलनेमध्ये तिरुपती कोंडेकर हे विकासाची दृष्टी असलेला उमेदवार तुम्हाला वाटतं का? मला तर असं नाही वाटत. कारण तिरुपती पाटील हे कोंडेकर नवके उमेदवार आहे. कारण त्यांना कोणताच अनुभव नाही कामाचा. आणि ज्यावेळेस शंकरराव चव्हाण, अशोकराव चव्हाण यांचा वारसा असणारे ॲडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण यांना साहेबांच्या मार्गदर्शनाचा किंवा साहेबांनी केलेल्या कामाचा, पिंपळगाव डॅम असेल, काळाडोह तलाव असेल किंवा सुधा प्रकल्प असेल किंवा भोकरमध्ये झालेल्या विकास कामाच्या यांच्यानुसार या भोकर विधानसभा मतदारसंघात भाजप सरशी ठरणार हे मी निश्चित सांगतो. ठीक आहे. भोकर विधानसभा मतदारसंघातल्या काही लोकांची मतं आम्ही जाणून घेतली.
त्यानुसार महाविकास आघाडी अर्थात काँग्रेसनं दिलेला उमेदवार जो आहे तिरुपती कदम कोंडेकर हे नौके उमेदवार आहेत. त्यांना कामाचा कसलाच अनुभव नाही असं लोक बोलताना दाखवत आहेत. आणि त्या उलटपक्षी अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या योजना वेगवेगळी निधी या मतदारसंघात खेचून आणलं अशी भावना लोकांनी या प्रसंगी व्यक्त केलेली आहे. कुलदीप नंदुरकर, मॅक्स महाराष्ट्र, नांदेड.